नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून बऱ्याच माता भगिनींचे मला कॉल्स आलेले होते, मेसेजेस आलेले होते. ऑफिसच्याही नंबरवर असतील, वेगवेगळ्या आपल्या अंगणवाडीच्या ज्या काही हे आहेत म्हणजे लेक्चर्स आहेत त्याच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करण्यात आलेल्या होत्या की सर, जी काही अंतर्गत भरती प्रक्रिया आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची त्याच्यावरती स्टे आलेला आहे का. तर त्या संदर्भामधील त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्यासाठी समोर आलेलो आहे. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल काय करा, या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि लक्षात ठेवा की तुमच्या सर्व फ्रेंड्स जे आहेत जे तयारी करतायत त्या सर्वांपर्यंत काय करायचं आहे तर याची माहिती पोहोचवायची आहे किंवा लिंक शेअर करत चालायची आहे. तुमचे सगळे ग्रुप म्हणजे तुमचे पर्सनल असतील त्याच्यावरती असेल किंवा या ठिकाणी इतर जे काही ग्रुप्स असतील त्याच्यावरती 100% काय करा, शेअर करा. ठीक आहे. बघा, तत्पूर्वी बॅचच्या संदर्भामध्ये सांगून देतो. बॅचच्या संदर्भामध्ये नंतर बोलूया आपण की आज आपण जो विषय महत्वाचा आहे की स्टे आलेला आहे का. तर लक्षात ठेवा, या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये केस होती, बरोबर. कोर्ट केस काय पेंडिंग होती. ठीक आहे, कोर्ट केस ही काय पेंडिंग होती लक्षात ठेवायचं. कोर्ट केस काय होती तर याच्यामध्ये वयोमर्यादा, ठीक आहे, वयोमर्यादा ही या ठिकाणी काय झाली पाहिजे तर वाढली पाहिजे. कारण यांनी किती सांगितली होती तर 45 सांगितलेली होती. दुसरं जर बघितलं, यांनी नवीन नियम काय घालून दिले होते, पदवी पाहिजे. ठीक आहे, नंतर इथं संगणक पाहिजे आणि नंतर या ठिकाणी भाषा ज्ञान पाहिजे. या बाबतचा जो काही या ठिकाणी निर्णय आहे तो ही जी काही केस आहे ही तर या ठिकाणी कोर्टामध्ये पेंडिंग होती. बऱ्याच दिवसापासून याच्यावरती सुनावण्या झाल्या होत्या आणि सुनावण्या झाल्याच्या नंतर ही या ठिकाणी 45 ची वयोमर्यादा, पदवी असेल म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता, या सगळ्यावरती जेव्हा या ठिकाणी कोर्टामध्ये ही केस दाखल करण्यात आली, चर्चा झाल्या, सगळ्या पद्धतीने या ठिकाणी काय झालं तर इथं सुनावण्या अनेक वेळा पार पडल्या आणि त्यावेळी यांनी सांगितलं की कोर्टानं याच्यावरती निर्णय दिला. ठीक आहे, कोर्टानं निर्णय देत असताना काय सांगितलं की यापूर्वी माझ्या अंदाजे 2014 मध्ये एक या ठिकाणी हे करण्यात आलं होतं, GR काढण्यात आलेला होता किंवा त्याच्या अगोदरचा असेल, त्या GR नुसार तुम्ही काय केलं पाहिजे, ही भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. आता राबवत असताना त्याच्यामध्ये काय सांगितलं, वयोमर्यादा ही, ठीक आहे, वयोमर्यादा अगोदरच्या प्रमाणे किती 55 या ठिकाणी सांगितलेली आहे. जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तो तुमचं या ठिकाणी फक्त आणि फक्त इथं जो अनुभव आहे, लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविका या पदाचा अनुभव किती पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला 10 वर्ष अनुभव पाहिजे. हे दोनच क्रायटेरिया घालून देणारा जो अगोदरचा GR होता, मला वाटतं 2014चा की त्याच्या अगोदरचा आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण इथं 55 वर्ष आणि या ठिकाणी 10 वर्ष अनुभव अशा प्रकारचा या ठिकाणी क्रायटेरिया यापूर्वीच्या GR मध्ये होता, यापूर्वीच्या भरती प्रक्रियेमध्ये होता. आणि तोच GR या ठिकाणी इथं लागू केला जावा आणि हाच अनुभव या ठिकाणी ठेवा. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची इथं इतर क्वालिफिकेशन्स लावू नये, म्हणजे भाषाही या ठिकाणी असणार नाहीये, संगणक नाही किंवा पदवी असायला पाहिजे अशातलाही काही भाग नाहीये. फक्त तुम्हाला काय तर अंगणवाडी सेविका म्हणून जो काही अनुभव आहे तो 10 वर्षाचा असावा आणि वयोमर्यादा तुमची 55च्या आत असावी, असं या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन केलं, म्हणजे GR सांगितला. ठीक आहे. आता याच्यानंतरही बऱ्याच आमच्या माता भगिनींचे फोन आले की सर, ह्या भरती प्रक्रियेवरती स्टे आलाय का, आणि आला असेल तर का आला असेल. तर लक्षात ठेवा, आता केसच जर या घटकावरती पेंडिंग होती, केसच जर यामुळे या ठिकाणी पेंडिंग होती, तर निश्चितपणे ही जी काही नॉर्म्स आहेत, हे जे काही घटक आहेत ते कोर्टाने काय केलेत, मान्य केलेत. निर्णय हा अंगणवाडी सेविकांच्या बाजूने दिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा याच्यावरती कोर्ट स्टे आणण्याचं काहीही कारण या ठिकाणी शिल्लक राहत नाहीये. तरीही आपले मेसेज आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या पूर्ती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं. आणि दुसरी गोष्ट काय होती तर दाद मागण्याचा अधिकार. ठीक आहे, म्हणजे विभागीय आयुक्ताकडे दाद मागण्याचा अधिकार तो आहे का, तो सुद्धा अंतर्गत भरती प्रक्रियेमधून सुद्धा लागू पडतो. अशा प्रकारचा निर्णय हा नुकताच आपल्या कोर्टानं दिलेला आहे. त्यामुळं आता कोणत्याही कारणानं या ठिकाणी या भरती प्रक्रियेवरती स्टे राहिलेला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ही भरती प्रक्रियेची जी काही प्रक्रिया आहे ती इथं काय होणार आहे तर सुरळीत होणार आहे आणि या ठिकाणी सुरळीत होणार आहे. आणि लवकरच त्याचे नवीन जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांनाही या ठिकाणी इथं फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करून दिल्या जातील. परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली जाईल. असं पूर्णपणे या ठिकाणी काय आहे तर पुढे तुम्हाला हे मिळणार आहे. त्यामुळं
तयारीला कुठल्याही प्रकारची कमतरता येता कामा नये, डलनेस येऊ देऊ नका, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस येता कामा नये किंवा मनामध्ये चिंताही बाळगण्याचं काही कारण नाहीये. व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना कुठल्याही इतर डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या, तुमचं मन विचलित करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नवीन बॅच ही सुरू झालेली आहे. ठीक आहे. सावित्रीमाई 20 जुलै पासून आपण म्हटलं होतं ना, या ठिकाणी साधारणतः 25 जुलै पासून ही बॅच काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सावित्रीमाई 2.0. बघा, याची फी जी आहे 2499 रुपये आहे. पण लक्षात ठेवा, इथं जर बघितलं तर 3 ऑगस्ट पर्यंत जे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेतील त्यांना फक्त आणि फक्त 1999 रुपये प्लस जीएसटी या ठिकाणी तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे. आणि याच्या माध्यमातून ही बॅच तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. 1999 रुपयामध्ये ही बॅच जॉईन करता आहे. इथं ऑफर तुम्हाला मिळते आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा ऍप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. किंवा ज्यांना जॉईन करायचे त्यांनी संपर्क करायचा आहे 97 93 92 41 41 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर या ठिकाणी तुमच्या शंकांचं निरसन करून दिलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सोबत टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे ऑनलाईन फॉर्म मध्ये. यापूर्वी आपण पीडीएफ फॉर्म मध्ये दिल्या होत्या, आता आपण ऑनलाईन पद्धतीनेच टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देत आहोत या ठिकाणी. चालेल, भरमसाठ प्रमाणामध्ये आपण सरावही करून घेतो आहोत. नोट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि सगळ्या बाबी या ठिकाणी तुम्हाला या अंगणवाडी मुख्य सेविका ऑनलाईन बॅच मध्ये काय होणार आहेत, उपलब्ध होणार आहेत. आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर अभ्यासक्रमामध्ये काय फरक आहे. तर लक्षात ठेवा, अंतर्गतचा अभ्यासक्रम आणि सरळ सेवेचा अभ्यासक्रम जवळपास समानच आहे. फक्त आणि फक्त या ठिकाणी काय आहे तर कॉम्प्युटर, म्हणजे सरळ सेवेला कॉम्प्युटरचा पोर्शन आहे, तो अंतर्गत भरतीमध्ये कॉम्प्युटरचा पोर्शन असणार नाहीये. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 1-2 प्रश्न म्हणजे अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा 1-2 प्रश्न का होईना तुम्हाला जीके मध्ये कॉम्प्युटरवरती विचारले जाणार म्हणजे जाणारच. ठीक आहे. सो अभ्यासक्रम जो आहे तो इथं जवळपास समान असणार आहे. प्रश्नांचा दर्जा कमी जास्त होऊ शकतो, पण जर तयारी इथं असेल तर आपल्याला इथले जे प्रश्न आहेत ते सहज पद्धतीने सुटतात. हे या ठिकाणी काय करायचं, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर 10,000 मीटर सहज चढण्याची, सोप्या पद्धतीने चढण्याचा सराव असेल तर 1,000 मीटर चढायला तुम्हाला सोपं या ठिकाणी जात असतं. त्यामुळे तुम्ही कमी वेळामध्ये चढता. अशाच पद्धतीची काही ना काही गोष्टी या ठिकाणी लागू पडते. तयारी जर या लेवलची करून घेतली तर या पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला ते सोल्व्ह करायला काय होतात, सोपे जात असतात. दुसरी गोष्ट आणखीन एक की जर पात्रता बदलत असतील तर अभ्यासक्रम किंवा बदलणार आहे का, तर नाही. पात्रता बदलल्यानंतर अभ्यासक्रम बदलत नसतो. ते सुद्धा तुम्हाला गोष्ट काय करता येईल, लक्षात ठेवता येईल. अशा प्रकारची ही इत्यंभूत माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलो होतो. ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी संपर्क साधायचा आहे. ऍप डाउनलोड करून घेऊन बॅच जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, चला. आणि याच्याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुम्हाला बांधील आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूट प्रत्येक तुम्हाला गोष्टीचं उत्तर हे देणार आहे. थँक्यू सो मच.